महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. वटपौर्णिमेच्या मुहूर्तावरती खात्यात अखेर जमा झाले 3,000 रुपये. आता महिला होणार आर्थिकदृष्ट्या सक्षम. सकाळी 10 वाजल्यापासून महिलांच्या खात्यावरती हे 3,000 रुपये येण्यास सुरुवात. बघूया सविस्तर महाराष्ट्र सरकारने घेतलेला सगळ्यात मोठा निर्णय. तर राज्यातील लाडक्या बहिणींसाठी 1,00,000 रुपयांची योजना अखेर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जाहीर. नेमकी काय आहे बातमी? वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्याचा सण म्हणजे वटपौर्णिमा. यंदाची वटपौर्णिमा महाराष्ट्र राज्यातील लाखो महिलांसाठी खऱ्या अर्थाने सुखाची आणि आनंदाची बातमी घेऊन आली आहे. राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ थेट महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 30 जून 2026 या दिवशी अनेक महिलांच्या खात्यावरती डबल 3,000 रुपयांची रक्कम जमा झाल्याने सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. माझी लाडकी बहीण ही योजना केवळ एक सरकारी मदत नसून ती महिलांच्या स्वावलंबनाचा पाया ठरणार आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. वटपौर्णिमेसारख्या पवित्र सणाचं औचित्य साधून सरकारने ही मदत थेट डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली आहे. कोणतीही मध्यस्थ नाही, थेट बँक खात्यात जमा. परंतु हा लाभ काही मोजक्याच महिलांना मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला ही महत्त्वाची 3 कामं करावी लागतील. तेव्हा कुटुंबाच्या लहान सहान गरजांसाठी महिलांना कोणासमोरही हात पसरवण्याची गरज उरणार नाही. ही योजना दीर्घकालीन असल्याने दरमहा महिलांना एक आधार मिळणार आहे. तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का, कसे चेक करावे? अनेक महिलांच्या फोनवरती 3,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला आहे. जर तुम्हाला अजून मेसेज आला नसेल तर घाबरून जाण्याचं कारण काही नाही. तांत्रिक कारणामुळे काही खात्यात रक्कम जमा होण्यास थोडा उशीर होतो. तुम्ही खालील पद्धतीने आपलं काम चेक करू शकता. तेव्हा तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे म्हणजे तुम्ही तुमच्या बँकमध्ये जाऊन तुमचं बँक पासबुक अपडेट करायचं आहे. तुमच्या जवळील बँकेत जाऊन पासबुक अपडेट करून घ्या. मोबाईल बँकिंग, जर तुम्ही नेट बँकिंग किंवा UPI वापरत असाल तर ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये जाऊन बॅलन्स तुम्हाला चेक करायचा आहे. तुमच्या बँकेशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावरती आलेल्या मेसेजची खात्री करायची आहे. शासनाच्या लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन तुमची स्थिती तुम्ही तपासायची आहे. तर तुम्ही अजूनही तुमच्या खात्यावरती जर पैसे आले असतील तर तुमची EKYC म्हणजे आधार कार्डशी तुमच्या बँकेचं आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही हे बँक कार्ड फिडिंग करून घ्याल तेव्हाच तुम्हाला हे पैसे तुमच्या खात्यावरती येतील. सरकारचं उद्दिष्ट आहे केवळ महिलांना 1,00,000 रुपयांपर्यंतचा प्रवास घेऊन जाणं. सरकारचं उद्दिष्ट केवळ 3,000 रुपये देणं हे नाही, प्रत्येक महिलेला आपल्या पायावरती उभं करणं हे आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना भविष्यात 1,00,000 रुपयापर्यंतचे आर्थिक पाठबळ मिळेल अशी योजना आखली जात आहे. हे केवळ घर खर्चासाठी नसून ज्या महिलांना छोटा व्यवसाय, शिलाई काम किंवा शेतीपूरक उद्योग करावायचे आहेत त्यांच्यासाठी ही एक मोठी गुंतवणूक ठरणार आहे. योजनेसाठी आवश्यक अटी आणि नियम. ही योजना गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने काही निकष ठरवले आहेत. अर्जदार महिला महाराष्ट्रातील रहिवासी असावी तरच तुम्हाला हे 1,00,000 रुपये मिळतील. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेच्या आत असावं म्हणजे 2 लाखाच्या आत हे उत्पन्न असायला हवं. बँक खाते तुमचे आधार कार्डशी लिंक असणं अनिवार्य आहे तरच तुम्हाला हा फॉर्म भरता येईल. जर तुमचे EKYC अपूर्ण असेल तर लवकरात लवकर पूर्ण करून जेणेकरून पुढील हप्ता 1,00,000 रुपयांचा हप्ता वेळेवरती मिळेल. महिलांनो सावध राहा. आजच्या काळात डिजिटल फसवणूक वाढली आहे. 3,000 रुपये जमा झाले असून सांगून अनेकदा बनावट लिंक्स पाठवल्या जातात. कृपया कोणत्याही अनोळखी लिंकवरती क्लिक करून तुमचा OTP किंवा पिन शेअर करू नका. नेहमी अधिकृत सरकारी वेबसाईट किंवा तुमच्या बँकेचा अधिकृत ॲपचाच वापर करा. वटपौर्णिमेच्या दिवशी खात्यात आलेले 3,000 रुपये हे केवळ एक प्रतीक आहे. हे पैसे महिलांच्या आत्मविश्वास वाढवण्याचं काम करतील. आजची स्त्री जेव्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होते तेव्हा संपूर्ण कुटुंब, पर्यायाने देश सक्षम होतो. हे सरकारचं पहिलं पाऊल आहे. त्यामुळे महिलांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. महिलांना ही केवळ सुरुवात आहे. केंद्र आणि राज्य सरकार महिलांसाठी अनेक योजना आखते. आता कोणकोणत्या जिल्ह्यात
हे पैसे जमा झालेत बघूया. तर महाराष्ट्रातील साधारणतः मराठवाड्यातील जालना, परभणी, नांदेड, बीड या 4 जिल्ह्यात हे पैसे जमा झालेत. कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि पालघर या 3 जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत. उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे, नंदुरबार आणि जळगाव या 3च जिल्ह्यात पैसे आज जमा झाले आहेत. त्यानंतर पुढचा म्हणजेच विदर्भामध्ये साधारणतः नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि वाशिम या भागात हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जर आपण पाहिलं पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर या 3च जिल्ह्यामध्ये पैसे आता महिलांच्या खात्यावरती जमा झालेत. इतरत्र जे पैसे बाकी आहेत ते उद्या आणि परवा 3 दिवसामध्ये सर्व महिलांच्या खात्यावरती जमा होतील. धन्यवाद.